आदिती नावले इथे आलेले आहे. त्यांचा एका टाळ्यामधून सगळ्यांनी स्वागत करावं. सगळेच कार्यकर्ते खरं तर प्रत्येकाने घरोघरी फोन करणं गरजेचं आहे. जे अजूनही घरी झोपलेले आपले बांधव आहेत त्याला थोडंसं कसं बोलता येईल तुम्हाला प्रेमानं चांगलं कोणाच्या द्वारे त्यांना इथे बळावा. शेतकरी म्हणून आता एकत्र आपण झालो पाहिजे. मी थोड्या सूचना करेल कारण लवकर निघावं लागेल. अधिकाऱ्यामुळे कराळे साहेब पण आलेले आहेत, आमचे अग्रवर्ती पण आलेले आहेत, काँग्रेसची मंडळी आहे, राष्ट्रवादीची मंडळी आहे, शेखरजी शेंडे साहेब आलेले आहेत आणि आपणही सगळे आलेले आहोत. आम्ही इथं असल्यानं काही फार महत्वाचं नाही. तुम्ही तिकडे असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही तिकडे नसले का आमच्या इकडे असलेले काही झिरो बजेट आहे तसं काही कामची बात नाही आहे. म्हणून स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण तुम्ही इथं आलेच नसते, एवढे टोले घेतले नसते तर मग आम्हाला बोलायची संधी भेटली नसते. आम्ही तर कम से कम याच्या समोर तरी येतो. काही चेहरे असे आहेत तर ते कधीच टीव्हीवर दिसत नाही पण प्रचंड मेहनत घेत असतो. लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. आणि आम्ही दिसलो म्हणजे आम्ही मोठे आहे असंही समजू समजण्याचं कारण नाही. कारण तुम्ही फार महत्वाचे आहेत आणि तुमच्यावरच हा निर्णय. मला एका पत्रकारानं विचारलं होतं. मी इथंच रात्रभर झोपलो आणि रात्र झोपल्यानंतर एबीपी माझ्याकडे आलाय तो म्हणे तुम्ही सामान्य कार्यकर्ते झोपले आहेत. म्हटलं जे मोठे कार्यकर्ते असते ते कधी कधी सांगतात सोबत आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याची ओळखच ते असतं. आणि म्हणून या सामान्य कार्यकर्त्यांना माझं शेतकऱ्याचं भलं करेल. छत्रपतीच्या सैन्यामध्ये तानाजीचं नाव जरी आज तुमच्या शब्दापैकी दिसत असेल, नावात दिसत असेल, त्यांचं बलिदान मोठंच आहे. पण ज्यांचं नावच नाही आलं, ज्यांना नोंदच झाली नाही, महान वीर हुआ वो हुआ कि आप ऐसे वीर हो कि हमारा नाम से कोई मतलब नहीं, काम से मतलब है. हमारा काम ही जानते हैं. एवढ्या ताकदीनं काम करणारा हा कार्यकर्ता तुम्ही कसे आले, कशी वर्गणी केली. कोणाकडे पैसे नव्हते. मला एक फोन आला, बच्चू आता 1000 रुपये राहिले आणि डिझेलची व्यवस्था वाढ. कारण सोयाबीन पण भाव भेटला असताना म्हणे तर आम्ही तुम्हाला या 1000 रुपयाचा मॅसेज केला नसता. पण तरी काही म्हणे आम्ही अजून एका वर्गणी घरीतून फिरतोय. तो बिचारा कार्यकर्ता गावभर फिरत त्यानं त्या डिझेलची व्यवस्था करून हे 200-300 ट्रॅक्टरच्या वर आज आपण इथं आला की खरंच आम्ही तरी. मी सकाळी उठून घरी एका दोन आंघोळ केली आणि तुम्हाला नदीवरच आंघोळ करावं लागली. ही काही लहान गोष्ट नाही आहे. आमच्यापेक्षा तुमचा त्याग अधिक फार महत्वाचा आहे. आणि जरी आमचं नाव झालं तरी त्याच्या मागे जी खरी ताकद आहे ना, तरी मेहरबानी आहे, तरी कृपा जर असेल तर इथे बसणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची तुमची ही कृपा आहे. तुमच्यामुळेच हे शक्य आहे. आणि तुमच्यामुळं माझ्या घरी कष्टकरी काम करी शेतकरी मजूर आमचा दिव्यांग बांधव असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, या लोकांना मोठी आग लागलं. त्यांचे स्वप्न रंगाले लागले. ते स्वप्न भंग निघाले. कुछ भी हो जाए मैं कट जाऊंगा लेकिन मैं किसको ठेकर ही कट जाऊंगा, किसी को ठेकर कट जाऊंगा. ज्या भगतसिंगानं जी आम्ही पाहतो ही लढाई लढली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेबांनी, महात्मा फुल्यांनी, अहिल्यादेवी होळकरांनी जे लढी लढली म्हणून स्वतः विकासासाठी कटून गेला. एवढी सगळी संपत्ती होती. आई शाळा दत्ता आलं असतं पण चिंता मात्र सामान्य लोकांची. तुम्ही त्यापैकी असं समजू नका. इतिहास वाचायचा नाही. आता इतिहास निर्माण करण्याची वेळ आली आहे. हा म्हटणे वाले नाही. हे इतिहास निर्माण करणाऱ्यापैकी तुम्ही पाहिजे आहे. मी या कॅमेऱ्यावाल्यांना सांगतो थोडंसं यांच्यावर कॅमेरा घुमवा. आमच्यावर लय घुमवला तुम्ही. यांच्यावर थोडासा घुमा थोडासा कॅमेरा सगळ्या इकडे घुमवा. त्यांचे चेहरे येऊ द्या. कदाचित या इतिहासामध्ये यांचा वाटा सगळ्यात रक्तदान करून जसं आम्ही सेवा करतोय ती शिष्या भून देण्यासाठी अलग बलिदान अलग त्याग जे किसी की जान बचने वाली है. आणि तुमची तयारी आहे सगळ्यांचे. कोई हंसने वाला नहीं, बिल्कुल ताकत से चोरी हो जाए देखा जाएगा. बिल्कुल तुम्ही एवढे जरी सांगतो
एवढा जरी कार्यकर्ता ताकदीने राहील, छत्रपतीचा इतिहास साक्षी आहे. 2 लाख फौजवर आमचा 7 जरी जेव्हा घालून पडले तेव्हा 2 लाख फौज 4-5 इंचांसाठी मागे सरकले. हा भागा महाराष्ट्राचा आहे आणि तुम्ही असणं फार महत्वाचं आहे. तुमच्या येण्या जाण्याने काय वाटेल, इम्रान बच्चू राहायची सोय नाही, काय आता ते विसरून जा. पाणी जर आले तर कपडे गिपडे काढून घ्यायचे, चड्डी बनवण्यावर ते जे कपडे आहेत ते थैलीत ठेवायचे आणि चड्डी बनवण्यावर पाण्याचा आनंद घ्यायचा. लोक वॉटर पार्कला जातं, वॉटर पार्कला काय करायला जातं, आंघोळ करायला जातं का. आपला वॉटर पार्क हे आंघोळाचं करू चालेल, पुरी मजा घेऊ. म्हणजे पाणी आलं तर कसं होईल, आभार सुद्धा आम्ही वरचं आकाश आम्हाला म्हटलं पाहिजे, यार मिले तो जिगर बाग मिले, यार ये मिले. तेव्हा आमचा पाऊस आम्हाला स्वागत करेल आणि एक नवीन नोंदीकडे आम्ही जाणार आहोत. या प्रवासात कमी जेवण कमी खाणं फार महत्वाचं. म्हणजे तुम्ही नेमकं बाहेर निघाले का जेवण जास्त आणि बाकीच्या गोष्टी जास्त करून मग वाढा होता. आपलं कमी जेवायचं, फार कमी, थोडं जेवायचं. मी आज सकाळी फक्त थोडंसं जेवलं, आता एकदम रात्री थोडंसं जेवलं. म्हणजे तुम्ही कमी जेवण्याचे लई फायदे आहेत. 4-5 दिवस जर तुम्ही कमी जेवले, घेतलं पेपर मार होतो, आली डाळ भाजी हे खाऊन, आला बोंबा घेतला स्वतः मार खाऊन हे वांग तुमचा सगळं असं करून आपलं खाना जेव्हा बेकार केला, त्याचा खाना खराब करायचा असेल तर आपलं खाणं तुम्ही करावं लागेल, बरोबर का नाही. आणि म्हणून मग काय चहालाच तू सकाळी आपण काय सासऱ्याच्या घरी ते काय म्हणजे पाणी टाकून गरजाची व्यवस्था करायची आहे. असं करू नका. ही लढाई आपण मोठ्या आतापर्यंत 7-8 महिने झाले आपण लढतोय. 8 दिवसाचं उपोषण झालं. बरेच कार्यकर्ते आहेत, निंबाळकर असेल, अधिक याच्यातले बरेच कार्यकर्ते आहेत, भोसने असेल, ते उपोषणाला 8-10 दिवस होते. इथे लहान लहान कार्यकर्ते होते. 8 वर्षेकरांवर जे 8 दिवस महाराष्ट्रात उपोषण केलं तो उद्धव ठाकरे आहे. 8 दिवस उपोषण करणारे माझ्यासोबत तो कपिल देशमुख आहे. हा रिजवान आहे. रिजवान याच्या घरी जमीन नाही, काहीच नाही आणि हा केळ विकते शेतकऱ्याच्या आंदोलनात रिजवान आहे. रिजवान हा मुंबई आहे. पाणी लोक चालले, पाणी सोबत राहिले आणि ते कंटिन्यू आमच्या सोबत आहे. लक्षात. म्हणून ही लढाई आता 60 ट्रॅक्टर मागा ओव्हरटेक करत होते, एकदम जात होता आपल्याच कार्यकर्ता ओव्हरटेकमुळे. जो ड्रायव्हर असता करत ना आणि त्यानं जर ओव्हरटेक केलं तर मी आणि तो आहे, मी त्याला सोडणार नाही. ते काही होते अकोल्याचा एक होता ट्रॅक्टर, एकटंच आलं, परेशान केलं त्यांनी, खूप परेशान केलं. जे काही सूचना असेल 4-5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याची वाट ठेवू आपण, नाहीतर सरळ रामगिरीवर जायचं. कुठे जायचं, मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन थांबू. आता हा हमारे घर आ जाओ, नाही हम आपके घर आ जाते. तुम्ही जसं मत मागायला आमच्या घरी येतो, आता आम्ही तुम्हाला आमची कर्जमुक्ती मागायला तुमच्या घरी येतो. तुम हमारे घर आ सकते हो, हम तुम्हारे घर में आ सकते. ये कैसा कानून है, ये कैसा कानून है. तुम्ही रात्री येता घंटी वाजून आहे का हो गणपतराव, कायद्यावर मताचं तुम्ही रात्री 12 वाजता येतं ना, आम्हाला दिवसा येऊ देत नसा. खबरदार मानेवाले जेवणा घेवणाची व्यवस्था करा. जेव्हा भाऊ जेथपर्यंत कर्जमाफी जेव्हा तुमचं दिसतं सकाळ दुपार संध्याकाळ जसं तुम्ही खाता प्रोटीन सगळ्या ते आम्हाला भेटलं पाहिजे ना. काय असते हे सगळी व्यवस्था करायची आहे. तयारी आहे सगळ्याची. जय जवान. आपल्या नवलेजीचा आलेले आहे. काँग्रेसचा पाठिंबा भेटलेला आहे आणि पहिला राजकीय पक्ष आहे, पहिला राजकीय पक्ष पाठिंबा घेणारा आणि राष्ट्रवादीचा पण पाठिंबा आहे. पाठिंब्यासोबत सामील व्हावं लागलं. सगळ्यांनी ताकदीने आलं पाहिजे. हा हे काँग्रेस आमच्या अग्रवालजी आहे कालपासून आहे आणि संजय साहेब पण आलेले आहेत. आता प्रमोदरावजी
प्रमोदरावजी शेंडे होते आमचे अध्यक्ष आणि त्यांचे हे चिरंजीव इथे आलेले आहेत. पहिले अजितदादा बोलून म्हणून थोडं लवकर आपल्याला हे करायचं आहे. आता उद्यापासून आंघोळ बिंगोळ हा भांडीत करून होता. आंघोळीच्या गोळ्या खा मस्त दर्यापैकी त्यांच्याहून बच्चू आंघोळ कुठे करावं, पाणी काय द्यायचं, त्या सगळ्या व्यवस्था आपण लढायला आलो का लग्नात आलो? लढायला आलो ना तेच भेटलं मी खोबऱ्यात फोटो तो चांगला महाराज आज इथं काही होता म्हणून अजितदादा बोलणं असेल विनंती करतो.